हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर इथे ग्रामीण रुग्णालयातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना थंडीच्या दिवसांमध्ये थेट जमिनीवरती झोपवण्यात आले। आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये 43 महिलांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली। ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणतीही सुविधा मात्र उपलब्ध नव्हती। रुग्णालय प्रशासनाने या महिलांना जमिनीवरतीच गाद्या टाकून दिल्या आणि त्यावरतीच त्यांना झोपवल्याचा हा प्रकार उघडकीस आलाय। या महिलांसाठी खाट उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवरती झोपवण्याची वेळ आली। या सगळ्या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाची रुग्णांबाबतची अनास्था समोर आली आहे आणि इथल्या सुविधांचा अभाव सुद्धा अधोरेखित झालाय। या भागामध्ये खाटा नाहीयेत, मुळात 4 ते 5 खाटांचं असं हे रुग्णालय आहे आणि त्यामुळेच जोरदार टीका होतीये। हिंगोलीतल्या याच प्रकारावरती जोरदार टीका सुद्धा होऊ लागलेली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रे उभी करण्यात आलेली आहेत। अनेक ठिकाणी रुग्णालय आहेत, छोटेखानी रुग्णालय आहेत जिथे खाटांची संख्या कमी आहे। मात्र एकाच वेळेला 43 जणांवरती अशा पद्धतीनं शस्त्रक्रिया तर झाली, 43 महिलांची शस्त्रक्रिया झाली, मात्र सुविधा पुरवण्यात हे प्राथमिक आरोग्य केंद्र अपयशी ठरतंय। तर या सगळ्या संदर्भात स्वतः खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया। या राज्याला आरोग्य खातेच नाहीये। आधी जे आरोग्य मंत्री होते ते भ्रष्टाचाराने कसे बरबटलेले होते, औषध खरेदी विक्रीमध्ये कसं लाखो कोटीचे कमिशन खात होते हे समोर आलेलं आहे। ज्या राज्याला 1 महिना आरोग्य विभाग नाही, आरोग्य खातं नाही, जे होते ते भ्रष्टाचारीच होते, त्या राज्यामध्ये दुसरं काय दुर्दैव घडू शकतं? लाज वाटली पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना। ते 1 महिना फक्त मंत्रिपदी कोण आणि मला कोणतं खातं मिळतं आहे, गृह की अर्थ की महसूल, स्वतःला मलईदार खाती पाहिजे। आणि ग्रामीण भागात मराठवाड्यामधील महिला ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्याच्या, त्या रस्त्यावर थंडीत कुडकुड। आरोग्य विभागाचा तर बट्ट्याबोळ झालेला आहे। बोगस औषधी, बोगस खरेदी, भ्रष्टाचार। आता बघतो आम्ही किती स्वच्छ कारभार करतात ते।